हेडलाइन्स ब्रॉट टू यू बाय चितळे बंधू। आजपासून 12वीची बोर्डाची परीक्षा। वेगवेगळ्या विद्याशाखांचे 15 लाख विद्यार्थी परीक्षा देणार। प्रशासनासमोर कॉपीमुक्त परीक्षेचं आव्हान। दिल्लीच्या मुख्यमंत्रीपदासाठी भाजपकडून प्रवेश वर्मा यांचं नाव आघाडीवर। भाजप आणि संघाकडून नावावरती शिक्कामोर्तब झाल्याची सूत्रांची माहिती। राज्य मंत्रिमंडळाची आज बैठक। स्थगिती देण्यात येणाऱ्या योजना आणि लाडकी बहीण योजनेच्या विषयी चर्चा होण्याची शक्यता। सरपंच संतोष देशमुखांची हत्या करून पळणाऱ्या आरोपींचं सीसीटीव्ही फुटेज समोर। हत्येच्या नंतर संध्याकाळी धाराशिवच्या वाशीमध्ये गाडी सोडून आरोपी पळाले। ममता कुलकर्णीने दिला किन्नर आखाड्याच्या महामंडलेश्वर पदाचा राजीनामा। ममताच्या नियुक्तीनंतर आखाड्यामध्ये झाला होता वादंग। यवतमाळच्या 20 मोलकर्णींना आज विमान प्रवासाचा योग। नागपूरमधून मुंबईसाठी उड्डाण। 3 दिवसांच्या मुंबई भेटीमध्ये सिनेमातल्या तारेतारकांना सुद्धा भेटण्याची संधी। सोयाबीन खरेदीसाठी केंद्र शासनाकडून नव्यानं मुदतवाढ नाही, पणन विभागाचं स्पष्टीकरण। अभूतपूर्व गर्दीमुळे संपूर्ण प्रयागराज कुंभमेळा परिसरामध्ये वाहनांना प्रवेश बंदी। उद्या माघ पौर्णिमेपर्यंत कुंभमेळ्यामध्ये अत्यावश्यक वाहनं वगळता सर्वांना असणार नो व्हेकल झोन। सोन्यानं गाठला ऐतिहासिक उच्चांक। सोनं 88,200 रुपये तोळा। लवकरच 90,000चा टप्पा गाठण्याची शक्यता। हेडलाइन्स ब्रॉट टू यू बाय चितळे बंधू।